नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमधल्या सोपोर क्षेत्रात लष्कर-ए-तैयबाच्या संशयित दहशतवाद्याला अटक. वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित, 4 टप्प्यात कर आकारणीला मंजुरी. अन्नधान्य करमुक्त तर चैनीच्या वस्तू महागणार. लिबियामध्ये नौका बुडून झालेल्या दुर्घटनेत 240 जणांना जलसमाधी. जलवायू परिवर्तनाबाबतचा महत्त्वपूर्ण पॅरिस करार आजपासून लागू. बुलडाणा जिल्ह्यात कोकरे आदिवासी आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी 11 आरोपींना अटक. चौकशी एसआयटी मार्फत. आणि वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर ठाणी उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारत पाकिस्तान दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती चालू होत्या. काल मात्र तिथं शस्त्रसंधी उल्लंघनाचा प्रकार घडला नाही. पण काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तो सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला. सुरक्षा दलाच्या जवानांनी सोपोर क्षेत्रात एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. तो पाकिस्तानचा नागरिक असून लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असावा असा संशय आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेनं काल या कराचे दर निश्चित केले. या संदर्भात नवी दिल्ली इथं झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जीएसटी परिषदेनं विविध वस्तू आणि सेवांसाठी 4 टप्प्यांमध्ये करांचे दर निश्चित केले आहेत. यामध्ये सर्वात कमी दर 5%, त्यानंतर 12%, 18% आणि सर्वाधिक म्हणजे 28% असे दर ठरवण्यात आल्याचं जेटली म्हणाले. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वसमावेशक विचार करूनच हे दर निश्चित केले आहेत. ग्राहक किंमत निर्देशांकाअंतर्गत येणाऱ्या निम्म्या अत्यावश्यक वस्तूंवर यापुढे कर आकारला जाणार नाही, तर सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वस्तू 5% कराच्या अधिपत्याखाली येतील, असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी निश्चित केलेला 12% आणि 18% कर येत्या 1 एप्रिल 2017 पासून लागू होणार असल्याचं ते म्हणाले. सध्या ज्या वस्तूंवर 30 ते 31% असा कर आकारला जातोय त्यांना नव्या जीएसटी प्रणालीनुसार सर्वाधिक असलेला 28% कर लागू होणार आहे. तसंच एसयूव्ही सारख्या महागड्या गाड्या, तंबाखू आणि शीतपेयांवर 28% करासहित अतिरिक्त उपकर भरावा लागणार आहे. जीएसटी लागू झाल्यामुळे राज्यांना होणाऱ्या संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई या उपकरामधून पुढल्या 5 वर्षात केली जाईल. त्यानंतर मात्र हा उपकर रद्द होईल, असं जेटली म्हणाले. फंड कर देंगे ताकि टैक्स पेयर के ऊपर कोई एडिशनल कॉम्पेंसेशन का बर्डन न आए. सीमा शुल्क, सेवा कर आणि मूल्यवर्धित करांची जागा जीएसटी घेणार असल्यानं राज्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी पहिल्याच वर्षात 50,000 कोटी रुपयांची आवश्यकता भासेल, असं ते म्हणाले. सर्वसामान्यांवरचा कराचा भार वाढवावा असा सरकारचा उद्देश नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या देमचोक क्षेत्रात मनरेगा अंतर्गत काम सुरू केल्याच्या मुद्द्यावरून भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. चीनी सैनिकांनी सिंचन कालव्याचं हे बांधकाम रोखायला सांगितलं आहे. मात्र आयटीबीपीच्या जवानांनी चीनी सैनिकांना त्याच ठिकाणी रोखलं. दोन्ही देशांच्या समझोत्यानुसार कोणतंही निर्माण कार्य करण्यापूर्वी परस्परांची परवानगी घेण्याची आवश्यकता असते. समझोत्यानुसार लष्करी हेतूनं निर्माण कार्य असेल तर त्याबाबत सूचना द्यावी लागते, असा दावा चीनी सैनिकांनी केला आहे. त्यावर सिंचन कालव्याचं काम हे लष्करी हेतूनं होत नसून विकासात्मक असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. टाटा समूहातील सहाय्यक कंपन्यांचं अध्यक्षपद सायरस मिस्त्री सोडणार नाहीत अशी शक्यता आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची प्रमुख होल्डिंग कंपनी आहे. 24 ऑक्टोबरला मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर ते इतर सहाय्यक कंपन्यांतील आपलं पद सोडतील अशी अपेक्षा होती. मिस्त्री आयएचसीएल बोर्डाच्या बैठकीत अध्यक्षता करतील. तसंच 10 नोव्हेंबरला होणाऱ्या टाटा केमिकल्सच्या बैठकीलाही उपस्थित राहतील. पदावरून पायउतार केल्यानंतर मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात परस्परांवर आरोप प्रत्यारोपाचं वाकयुद्ध सुरू आहे.
त्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचं होऊ शकेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. लिबियाच्या सागर किनाऱ्याजवळ काल 2 नौका बुडाल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 240 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी एजन्सीनं दिली आहे. पहिल्या नौकेत 140 प्रवासी तर दुसऱ्या नौकेत 150च्या आसपास प्रवासी असल्याचा अंदाज आहे. मात्र या दुर्घटनेत 29 प्रवासी सुखरूपपणे किनाऱ्यावर परतले असल्याची माहिती UNHCRचे प्रवक्ते कार्लोटा सामी यांनी दिली आहे. जलवायू परिवर्तनाबाबतचा पॅरिस करार आजपासून लागू होणार आहे. हा करार लागू होण्यासाठी 55% वैश्विक ग्रीन हाऊस उत्सर्जनाची जबाबदारी घेणाऱ्या किमान 55 देशांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या. त्या झाल्यानंतर आता हा करार लागू करण्यात आलाय. एकूण 72 देशांनी या कराराचं स्वागत केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा गावातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 13 आरोपींपैकी 11 जणांना अटक करण्यात आली असून 2 जण फरार आहेत. त्यापैकी 10 जण शाळेतले कर्मचारी असून 1 पदाधिकारी आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पीडित मुलगी दिवाळीच्या सुट्टीत घरी गेली असताना तिनं लैंगिक अत्याचाराचा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांच्याकडून हा प्रकार आमदार एकनाथ खडसे यांना समजल्यानंतर खडसे यांनी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांना या गंभीर प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर हिवरखेड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात येऊन पीडित मुलीकडून अत्याचारांबाबत माहिती घेण्यात आली. तिनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 13 आरोपींपैकी 11 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वेता खेडेकर आणि पोलीस उपअधीक्षक रुपाली दरेकर अधिक तपास करत आहेत. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या लँड पुलिंगचं काम तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलत होते. या महामार्गासाठी भूखंड पुनर्खरेदीचे दर निश्चित करून जमीन मोजणीचं काम लगेच सुरू करावं असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या भूधारकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनानं नुकताच घेतला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्व भूधारकांना विशेष बाब म्हणून लागू करणे, भूधारकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी बृहत आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करणे इत्यादी मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. गावांचं अर्थकारण सुधारण्यासाठी आणि पर्यायानं विकासाचं चक्र गतिमान होण्यासाठी दर्जेदार रस्ते बांधणीवर प्राधान्यानं लक्ष द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सार्वजनिक बांधकाम विभागाचं संपूर्ण कामकाज संगणकीकृत आणि ऑनलाईन करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिलेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशानं प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणी उभारण्याच्या कामाला राज्य सरकारनं सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सायबर पोलीस स्थानक असलेलं महाराष्ट्र हे लवकरच देशातलं पहिलं राज्य ठरेल असं गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं. या संदर्भात सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून मोठ्या आणि मध्यम शहरांबरोबरच ग्रामीण भागातही आर्थिक आणि सायबर गुन्हे सर्रास घडतायत. मात्र प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुसज्ज यंत्रणेअभावी यातल्या बऱ्याच गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. त्यादृष्टीनं उपाययोजना करण्यासाठी 34 सायबर गुन्हेगारी प्रयोगशाळा, जिल्हास्तरावर 7 प्रयोगशाळा, पोलीस महानिरीक्षक कार्यालयांमध्ये तर 9 प्रयोगशाळा पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय अशी माहिती या अधिकाऱ्यांना दिली आहे. सार्वजनिक जीवनात सचोटीचं महत्त्व पटवून देण्यासाठी तसंच भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केंद्रीय दक्षता आयोगामार्फत दरवर्षी दक्षता जागरूकता सप्ताहाचं आयोजन केलं जातं. यावर्षी 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात हा सप्ताह साजरा करण्यात येतोय. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केलं आहे. भ्रष्टाचार हा आमच्या देशाला लागलेला सगळ्यात मोठा कॅन्सर आहे. आमच्या विकासामध्ये सर्वात मोठा अडथळा जर काही असेल तर तो भ्रष्टाचार आहे. आणि भ्रष्टाचारामध्ये लाच देणारा आणि लाच घेणारा हे दोघेही दोषी आहेत. समाजामध्ये पारदर्शिता आणायची असेल, व्यवहारामध्ये पारदर्शिता आणायची असेल तर आपल्याला भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल. आणि त्याच्यामध्ये आपलं सहभाग, आपलं सहकार्य याशिवाय ही व्यवस्था आपल्याला उभी करता येणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे,
समाजाला माझी विनंती आहे, भ्रष्टाचार होऊ देऊ नका. आपल्याला जर कोणी लाच मागितली, तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या विभागाला तात्काळ संपर्क साधा. अँटी करप्शन ब्युरो सदैव आपल्या पाठीशी उभा राहील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तक्रार करणाऱ्यावर संकट येणार नाही ही दक्षता घेतली जाईल. चला, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ही लढाई आता सुरू करूया. भ्रष्टाचार संपवूया, विकासाला गती देऊया, एक पारदर्शी व्यवस्था आपण उभी करूया. रस्त्यावरच्या बेवारस भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेला काल मुंबईत मुलुंड इथं सुरुवात करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. खासदार किरीट सोमय्या, आमदार तारासिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारचा पर्यावरण विभाग आणि नीलम वेलफेअर बोर्ड यांनी संयुक्तपणे ही मोहीम आखली असून 10 तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक दरमहा 1500 कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करणार आहेत. कोकण रेल्वेनं रत्नागिरी स्थानकात सौर ऊर्जा निर्मितीतून स्वयंपूर्णता साधण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानकावर बसवलेल्या सौर ऊर्जा संयंत्रांमधून 4 मेगावॅट विजेची निर्मिती करून या विजेचा वापर रेल्वे स्थानकात करण्यात येतोय. त्यामुळे रेल्वेची दरमहा 80,000 रुपयांची बचत होत आहे. आगामी काळात सर्व स्थानकांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला असून भविष्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून 3 ते 4 हजार किलोवॅट वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे. सध्या रत्नागिरी स्थानकात मिळणारी अतिरिक्त वीज महाराष्ट्र विद्युत मंडळाला देण्यात येते. या इमारतीवर आणखी सौर ऊर्जा संयंत्र बसवून जादा वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहे. रत्नागिरीनंतर आता चिपळूण, कणकवली आणि सावंतवाडी इथं सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं असून त्यासाठी सुमारे 4 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. भविष्यात सौर ऊर्जेवर रेल्वेगाडी चालवण्याचा प्रकल्पही हाती घेणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मुख्य पीक म्हणजे सोयाबीन. मात्र वारंवार सोयाबीन पीक घेतल्यानं उत्पन्न कमी यायला लागल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरचीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. पाहूयात त्याबाबतचा वृत्तांत. वाशिम जिल्ह्यातल्या घाटा इथले शेतकरी बबन कुटे यांनी 10 गुंठ्यात शेडनेटच्या माध्यमातून मिरची बीज उत्पादन घेतलंय. यासाठी त्यांना कृषी खात्याकडून 2,54,000 रुपयांचं अनुदान मिळालं. कुटे यांनी ब्लिचिंग पेपरचा वापर करून सरी पद्धतीनं ही मिरचीची लागवड केली आहे. यासाठी त्यांना 50,000 रुपये खर्च आलाय. मैको कंपनीने बीज उत्पन्नाचा कार्यक्रम दिलेला आहे. तरी मैको कंपनीच्या वतीने याच्यात 70 ते 80 किलो बियाणे मिळण्याची अपेक्षा आहे. याचे भाव 2400 रुपये प्रमाणे आहेत. तरी सरासरी 2 लाखापर्यंत याची अपेक्षा आहे मिळण्याची. शेडनेटच्या माध्यमातून केलेल्या शेतीमुळे शेतकरी आणि मजुरांना रोजगार उपलब्ध झालाय. या गावामध्ये कृषी विभागाच्या वतीनं 16 शेडनेट देण्यात आले होते. त्यामध्ये नामांकित कंपन्यांचं बीजोत्पादन घेण्यात आलेलं आहे. प्रत्येकी 10 गुंठे क्षेत्रामध्ये या शेडनेटपासून गावातील महिला मजुरांना इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. सोयाबीन पिकाला बगल देत कुटे यांनी केलेली मिरचीची लागवड त्यांच्या गावासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जलशुद्धीकरण यंत्र बसवून गावकऱ्यांना अत्यल्प खर्चात पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं आहे. पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांचं आरोग्य संवर्धन आणि गावाच्या विकासातले मूलभूत घटक लक्षात घेऊन जलशुद्धीकरण यंत्राद्वारे गावकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं. केंद्र सरकारच्या 14व्या वित्त आयोगातून ही योजना प्रत्यक्षात आली असून ग्रामपंचायतीला परवडेल इतक्या खर्चातून उभारण्यात आली आहे. आरओ सिस्टम सगळ्यांना शक्य नसतं आणि ते पाणी एवढं शुद्ध मिळत नाही. त्याच्यापेक्षा हे शुद्ध पाणी आणि स्वस्त दरात 5 रुपयामध्ये आम्ही 20 लिटर पाणी देणार. यंत्रणेचा देखभाल खर्च अत्यल्प असल्यानं आणि मानवी श्रम नसल्यानं ही योजना लाभकारीच ठरली आहे. या अंतर्गत गावातल्या प्रत्येक घराला एटीएम कार्ड दिलं असून महिन्याकाठी 150 रुपयांचं रिचार्ज करून दिलं जातं. अवघ्या 5 रुपयात 20 लिटर पाणी मिळत असून गावकऱ्यांना हे पाणी 24 तास उपलब्ध होतं. या यंत्रणेत पाणी शुद्ध झाल्यावर उर्वरित 50% पाणी ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष संवर्धनासाठी आणि गुरांच्या पिण्यासाठी वापरलं जातं.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमानं प्रगतीचं पाऊल तर पुढे टाकलंच आहे, तसंच हा उपक्रम इतर अनेक ग्रामपंचायतींसाठीही अनुकरणीय आहे. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊयात. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. शीख समाजाचे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त निघालेल्या जागृती रथयात्रेचं काल पुण्यात आगमन झालं. 15 दिवसांपूर्वी गुरु गोविंद सिंग यांच्या जन्मगावातून निघालेली ही रथयात्रा देशातल्या 9 राज्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. या रथामध्ये गुरु गोविंद सिंग यांनी युद्धात वापरलेली शस्त्र, लहानपणी ते खेळत असलेली तोफ आणि ग्रंथ साहिब ठेवण्यात आले आहेत. आज ही यात्रा देहू रोड मार्गे नवी मुंबईकडे रवाना होणार आहे. ही गाडी पुण्यामध्ये फिरणार आहे आणि जे आपलं गणेशपेठ गुरुद्वारा आहे सिंग सभा तिथे जाणार आहे. तिथं 10 ते 11 11:30 पर्यंत तिथं मग पुढं जय जवान नगर, दशमेश गुरुद्वारा, दशमेश नगर, मग खडकी गुरुद्वारा आणि पिंपरी गुरुद्वारा आणि मानसरोवर आणि देव रोड गुरुद्वारे हे इथपर्यंत आपली यात्रा जाणार आहे. चित्रपट क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणाईला मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या कलागुणांची दखल जागतिक पातळीवर घेतली जावी या उद्देशानं मुंबईत फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचं उद्घाटन मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते काल रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आलं. स्पर्धा आणि प्रदर्शन अशा 2 विभागात होत असलेल्या या महोत्सवात 170 लघु चित्रपट दाखल झाले आहेत. त्यात भारताबरोबरच इंग्लंड, अमेरिका, इराण, अफगाणिस्तान आणि इस्रायलमधल्या स्पर्धकांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट 5 लघुपटांना 3 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसं आणि कान्स चित्रपट महोत्सवासाठी पाठवण्याची जबाबदारी प्रयोग या मालाड इथल्या संस्थेनं स्वीकारली आहे. स्पर्धेतल्या प्रतिभावान स्पर्धकांना बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या महोत्सवात उत्कृष्ट ठरणाऱ्या चित्रपटांना तसंच विविध विभागातल्या तंत्रज्ञ आणि कलावंतांना वैयक्तिक पुरस्कारही देण्यात येणार आहेत. उद्या या शॉर्ट फिल्म बनवणं सुद्धा अवघड आहे, कारण एक विषय तुम्हाला 2 मिनिटांपासून ते 20 मिनिटाच्या मर्यादित काळामध्ये लोकांसमोर आणायचा असतो. तुमची त्या तंत्रावरची असलेली हुकूमत, तुमचा स्क्रिप्टचा अभ्यास, तुमचे परफॉर्मन्सेस, या सगळ्याचं ध्यान, या सगळ्याच्या गोष्टी डोक्यात ठेवून तुम्हाला एक विषय मांडायचा असतो. आणि मला असं वाटतं की मोठ्या नाटकाची सुरुवात जशी एकांकिकांपासून होते, तसंच एका मोठ्या चित्रपटाची बीजं सुद्धा त्या शॉर्ट फिल्ममध्ये रोवलेली असतात. आणि या शॉर्ट फिल्ममध्ये सहभागी सर्व कलावंतांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. हवामान. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमधल्या सोपोर क्षेत्रात लष्कर-ए-तैयबाच्या संशयित दहशतवाद्याला अटक. वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित, 4 टप्प्यात कर आकारणीला मंजुरी. अन्नधान्य करमुक्त तर चैनीच्या वस्तू महागणार. लिबियामध्ये नौका बुडून झालेल्या दुर्घटनेत 240 जणांना जलसमाधी. जलवायू परिवर्तनाबाबतचा महत्त्वपूर्ण पॅरिस करार आजपासून लागू. बुलडाणा जिल्ह्यात कोकरे आदिवासी आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी 11 आरोपींना अटक. चौकशी एसआयटी मार्फत. आणि वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर ठाणी उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.